शिवाजी महाराज, राजर्षी शाहू छत्रपती, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि विधान परिषदेचे उपसभापती असल्यामुळे मी खरोखरच 2 मिनिटाचा गजर लावलेला आहे, तेवढ्यातच बोलणार आहे. मला आज इथे एवढंच सांगायचं आहे की मी तुमच्यापैकी आलेल्या प्रत्येकाचं अभिनंदन करणार आहे की बिंदू चौकामधली सभा आणि या महात्मा गांधी मैदानातली सभा ही आज आपण जी यशस्वी केली आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, आपले संजयजी मंडलिक, धैर्यशील माने, राजेश क्षीरसागर आणि कोल्हापूरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खरे करून दाखवले, त्याबद्दल एकनाथजी शिंदे आणि तुमच्या प्रत्येकाचं मी अभिनंदन करणार आहे. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळेला इथे अपेक्षा व्यक्त केली होती की मला तुम्ही आमदार द्या, खासदार द्या. आमदार मिळाले, परंतु खासदार मिळाले, परंतु साहेब ते बघायला नाही आहेत. परंतु आजची सभा पाहिल्यावर आपण आत्मा किंवा या गोष्टीवरती काही विश्वास ठेवत असतील, काहींचा विश्वास नसेल, पण आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुद्धा अगदी स्वर्गवासातून म्हणत असतील, वारे माझ्या पठ्ठ्यांनो. आणि एकनाथजी शिंदे यांनी त्यांचं कार्य पुढे नेलेलं आहे. अशा प्रकारची शाबासकी मोठ्या साहेबांकडून त्यांना मिळेल अशा प्रकारची मला खात्री आजच्या उपस्थितीवरून वाटते. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी एवढंच सांगेन की जसं धैर्यशीलनी सांगितलं दाखवा, तसं तुम्ही प्रत्येकाने स्वतःचा उजवा हात स्वतःच्या खांद्यावरती ठेवा जरा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. खांद्यावरती ठेवा स्वतःच्या आणि स्वतःची पाठ थोपटून घ्या. तुमचं प्रत्येकाचं मी अभिनंदन करते की ही सभा यशस्वी तुम्ही केलेली आहे. महिला, शेतकरी, सगळ्यांना न्याय देणारे मुख्यमंत्री आपल्याला मिळालेले आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आणि लोकप्रतिनिधींचं पुनरागमन व्हावं अशा प्रकारची मी शुभेच्छा त्यांना देते. जय महाराज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.